वेलकम फ्रेंड्स, विदर्भ ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की बँक रोडसाठी व्हेकलच्या व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन कसं मिळवायचं हे आपण आज पाहणार आहोत. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण व्हिडिओमध्ये स्क्रीनवर दिसणाऱ्या डायग्रामकडे लक्ष देऊया. तर आपल्याला डायग्राम दिसते व्हेकलची रोड सरफेस हॉरिझॉन्टल सरफेस नसून तो कर्व रोड सरफेस आहे. त्या रोड सरफेसवर जाताना हे व्हेकल आहे. तर त्या व्हेकल जेव्हा रोड सर्क्युलर पाथ कवर करत आहे, तर कवर करताना त्या व्हेकलवर दोन प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होत आहे. तो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिॲक्शन. तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो आपण एफनं दर्शवतो आणि नॉर्मल रिॲक्शन जे रोड सरफेस व्हेकलला देते ते आपण एननं दर्शवतो. जेव्हा व्हेकल सर्क्युलर पाथ कवर करतो ऑन कर्व रोड, तेव्हा जे हे दोन फोर्सेस आहे, फ्रिक्शनल फोर्स आणि रोडची नॉर्मल रिॲक्शन, हे व्हर्टिकल कंपोनंट आणि हॉरिझॉन्टल कंपोनंटमध्ये डिवाईड होतात, जेणेकरून व्हेकलचं वेट जे आहे ते बॅलन्स राहायला पाहिजे आणि ते सेफली कर्व पाथ कवर करू शकेन. तर जे नॉर्मल रिॲक्शन आहे त्याचा व्हर्टिकल कंपोनंट आहे एन कॉस थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे एन साइन थिटा. आणि त्याच प्रकारे जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्याचा व्हर्टिकल कंपोनंट आहे एफ साइन थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे एफ कॉस थिटा. तर आपण आता एक्सप्लेन मिळवण्यास सुरुवात करूया. तर आपलं व्हेकल आहे. कन्सिडर अ व्हेकल with mass small m and velocity v, and smaller is radius of circular path. आणि स्मॉल जी हे आपल्या सर्वांना माहीतच आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ड्युरिंग सर्क्युलर मोशन करताना व्हेकलवर दोन प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात. ते म्हणजे जे नॉर्मल रिॲक्शन रोड सरफेस आणि दुसरं म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. ड्युरिंग सर्क्युलर तेच आपण याचं लिहिणार आहोत. ड्युरिंग सर्क्युलर मोशन two type of forces act on vehicle. कोणकोणते फोर्सेस आहेत? फर्स्ट वन इज नॉर्मल रिॲक्शन आणि दुसरं जे आहे ते म्हणजे फ्रिक्शनल फोर्स. आणि हे दोन फोर्सेस सोडून जो तिसरा फोर्स लागू होते व्हेकलवर तो म्हणजे, आणि तो जो फोर्सेस आहे तो कोणतेही सर्क्युलर मोशन असो, जे सर्क्युलर म्हणजे कोणताही रोड पाथ असो, हॉरिझॉन्टल सरफेस असो किंवा कर्व रोड सरफेस असो, त्याच्यावर दोन्ही कोणतेही रोड सरफेसवर ॲक्ट होतो. म्हणजे व्हेकलचं मास जे व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असते आपल्याला सर्वांना माहीत आहे. थर्ड वन इज मास ऑफ व्हेकल. ते कसं ॲक्ट होते? व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन विच ॲक्ट्स इन व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. आता आपल्याला माहिती आहे रोड सरफेसने दिलेली व्हेकलला नॉर्मल रिॲक्शन आहे ते दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व झालेली आहे. आणि जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो सुद्धा दोन कंपोनंटमध्ये डिवाईड झालेला आहे. तर तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. नॉर्मल रिॲक्शन N has two components.
व्हर्टिकल कंपोनंट, व्हर्टिकल कंपोनंट आपण कशाने दर्शवला आहे, तो म्हणजे एन कॉस थिटा. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आपण दर्शवलं आहे एन साइन थिटा. अशाच प्रकारे फ्रिक्शनल फोर्स त्याची दोन कंपोनंट आहेत, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट. ऑल्सो फ्रिक्शनल फोर्स has two components. Vertical component, जो व्हर्टिकल कंपोनंट फ्रिक्शनल फोर्सचा तो कोणता आहे, एफ साइन थिटा. आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे एफ कॉस थिटा. आणि याच्या हे दोन फोर्सेस ॲक्ट झाल्यानंतर जो तिसरा फोर्स ॲक्ट होतो व्हेकलवर, तो आहे त्याचा मास. अँड तेच आपण इथं अँड मास mg which is vertically downward direction, in downward direction. आता सर्वात पहिले फिगरकडे लक्ष देऊ. आपल्या जे आपली फिगर आहे, ते फिगरमध्ये आपल्याला स्पष्ट लक्षात येते की जो नॉर्मल रिएक्शनचा व्हर्टिकल कंपोनंट आहे म्हणजेच एन कॉस थिटा हा व्हेकलचा मास जे आहे एम जी, आणि जो त्याचा फ्रिक्शनल फोर्सचा व्हर्टिकल कंपोनंट आहे एफ साइन थिटा, या दोन फोर्सेसला जो बॅलन्स करतो एन कॉस थिटा. तर आपल्याला याच्यावरून एक इक्वेशन भेटते की एन कॉस थिटा बरोबर एफ साइन थिटा प्लस एम जी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आता कोणती जर व्हेकल किंवा पार्टिकल सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याला सर्क्युलर मोशन कंप्लीट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स. तर या व्हेकलला सेंट्रिपिटल फोर्स इथं दोन गोष्टी प्रोव्हाइड करत आहेत, ते म्हणजे फ्रिक्शनल फोर्सचा हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ कॉस थिटा आणि नॉर्मल रिॲक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा. कारण की जर आपण या दोन फोर्सेसकडे लक्ष दिलं तर हे आपल्याला अलॉंग द रेडियस आणि सेंटरकडे जाणारे दिसतात. अलॉंग द रेडियसच्या दिशेने आणि टुवर्ड्स सेंटरकडे जाणारे, आणि अलॉंग द रेडियस आणि टुवर्ड्स सेंटर असले म्हणजे हे आपल्या व्हेकलला काय प्रोव्हाइड करत आहे, सेंट्रिपिटल फोर्स. तर आपण सेंट्रिपिटल फोर्स बरोबर हे दोन कंपोनंट लिहू शकतो, एफ साइन थिटा एफ कॉस थिटा प्लस एन साइन थिटा. आणि दुसरं म्हणजे जे आपण अगोदर पाहिला एन कॉस थिटा हा जो आहे व्हेकलचा मास आणि फ्रिक्शनल फोर्सचा व्हर्टिकल कंपोनंट एन साइन थिटा याला बॅलन्स करतो. तर आपण याच्यापासून जो इक्वेशन भेटतं आपल्याला ते भेटतात एन कॉस थिटा बरोबर एफ साइन थिटा प्लस एम जी, आणि दुसरं म्हणजे एम व्ही स्क्वेअर अपॉन आर बरोबर एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. हे आपल्याला दोन इक्वेशन भेटतात, तेच इक्वेशन आपण आता इथं लिहिणार आहोत. तर इथं आपल्याला लिहिणार द व्हर्टिकल कंपोनंट कोणता, एन कॉस थिटा बॅलन्स vertical component f cos theta.
and mass of vehicle, that is mg. जे mgला आपण mg दिलं आहे. आणि सेकंड म्हणजे नंबर 1 त्या नंबर 2 the required centripetal force. Required centripetal force is provided by is provided by कौन करते horizontal component is provided by horizontal component n sin theta plus n sin theta and f cos theta. त्याच्यावरून आपल्याला दोन इक्वेशन तयार करता येतात. पहिलं म्हणजे n cos theta is equal to f cos theta plus mg. याचा आपण अजून सोपं रूप करू शकतो. mg बरोबर n cos theta मायनस f cos theta. सॉरी, इथे f cos theta नाही, f sin theta पाहिजे. f sin theta आणि इथे सुद्धा f sin theta. त्याला आपण इक्वेशन 1 नाव देऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल्स टू n sin theta प्लस f cos theta. याला इक्वेशन 2 नाव देऊ. जर आपण इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 केलं तर आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळते. तर इक्वेशन 1 इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1. तर आपल्याला मिळते mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mg is equals to n sin theta plus f cos theta divided by n cos theta minus f sin theta. हा जो डिनॉमिनेटर मधला mg आहे तो आपण मल्टिप्लिकेशनमध्ये आलो. नंतर जर आपल्याला त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये आणायचं असेल तर 1/mg असेल तर या स्वरूपात तो मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. तर आपण ते प्रोसिजर करू. mv स्क्वेअर अपॉन r इंटू 1/mg
इज इक्वल्स टू एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा मायनस एफ साइन थीटा. आता या जी इक्वेशनमधला स्मॉल एम आहे, स्मॉल एम सारख्या गोष्टी आहेत कॅन्सल होऊन जाते. तर आपल्याला इक्वेशन भेटते व्ही स्क्वेअर अपॉन हा जी कंबाईन करून डिनॉमिनेटर कंबाईन होऊन जाईल. व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा मायनस एफ साइन थीटा. याला इक्वेशन 3 नाव असं देऊ. आता जर आपण हे इक्वेशन 3 ची राईट हँड साईड म्हणजेच हा जो पोर्शन आहे त्याला आपण राईट हँड साईड असं म्हणतो RHS आणि याला LHS. जर आपण राईट हँड साईडना कॉस थीटानं डिवाईड केला तर आपल्याला काय इक्वेशन भेटते डिवाईड बाय कॉस थीटा. कॉस थीटा टू इक्वेशन 3 इक्वेशन 3ला कॉस थीटानं डिवाईड करा ओनली RHS फक्त RHSला. तर जर आपण इक्वेशन 3च्या RHSला कॉस थीटानं डिवाईड केलं तर आपल्याला काय इक्वेशन भेटते व्ही स्क्वेअर अपॉन आर जी जसं तसं बरोबर एन साइन थीटा प्लस एफ कॉस थीटा अपॉन एन कॉस थीटा मायनस एफ साइन थीटा. सॉरी इथं थोडं चूक झाली सॉरी. एन साइन थीटा अपॉन कॉस थीटा प्लस एफ कॉस थीटा अपॉन कॉस थीटा अपॉन कॉस थीटा आणि होल डिवायडेड बाय एन कॉस थीटा अपॉन कॉस थीटा मायनस एफ साइन थीटा अपॉन कॉस थीटा. तर जर आपण लक्षात घेतलं साइन थीटा अपॉन कॉस थीटा हा कशाचा फॉर्म्युला हा टॅन थीटाचा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला साइन थीटा अपॉन कॉस थीटा जागी टॅन थीटा घेता येईल. तर आपलं इक्वेशन बनेल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इज इक्वल्स टू एन टॅन थीटा प्लस कॉस थीटा कॅन्सल होऊन जाईल इज इक्वल प्लस एफ अपॉन इथे सुद्धा कॉस थीटा कॅन्सल होऊन जाईल. हे कॉस थीटा कॅन्सल एन मायनस एफ टॅन थीटा. याला इक्वेशन 4 नाव देऊ. आता आपल्याला माहीत आहे फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे म्यू कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू मास ऑफ व्हेकल म्हणजे mg. पण आपल्याला इथं थोडासा बदल करायचा आहे. आपल्याला कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इंटू मास ऑफ व्हेकलच्या ऐवजी नॉर्मल रिॲक्शन घ्यायचं आहे एफच्या
ऐवजी. तर ते आपण इथं घेऊया. व्ही स्क्वेअर अपॉन आर ची बरोबर इथं पहिले लिहून घेऊया इन्स्ट्रक्शन. पुट एफ बरोबर म्यू एन इन 4 इक्वेशन 4मध्ये पुट एन बरोबर म्यू एन. तर आपले इक्वेशन होऊन जाईल व्ही स्क्वेअर अपॉन आर ची इज इक्वल्स टू एन टॅन थिटा प्लस म्यू एन अपॉन एन मायनस म्यू एन टॅन थिटा. या इक्वेशनमध्ये जी सारखी गोष्ट आहे म्हणजेच एन एन कॅन्सल होऊन जातील. एन एन आर एस कॅन्सल सिमिलर थिंग्स. तर आपल्याला नवीन इक्वेशन भेटेल ते म्हणजेच व्ही स्क्वेअर इज अपॉन आर जे बरोबर टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. याला आपण इक्वेशन 5 नाव देऊ. जर आपल्याला हे इक्वेशन अनबँक रोड म्हणजेच हॉरिझॉन्टल रोडसाठी अप्लाय करून पाहायचं असेल तर आपण ते करू शकतो. आपल्याला माहीत आहे अनबँक रोड म्हणजेच हॉरिझॉन्टल रोड सरफेससाठी अँगल ऑफ बँकिंग जो थिटा असतो 0 असते. जर आपण थिटाच्या ऐवजी 0 ठेवलं फॉर अनबँक रोड पुट थिटा इज इक्वल्स टू 0. तर आपले इक्वेशन काय होईल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर टॅन 0 प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू इंटू टॅन 0. आपल्याला माहीत आहे टॅन 0ची किंमत 0 आहे म्हणून आपलं इक्वेशन बनेल व्ही स्क्वेअर अपॉन आर ची बरोबर 0 टॅन थिटा म्हणजे 0 म्यू अपॉन हे सर्व हे 0 आणि हे सुद्धा 0 होऊन जाईल. अरे 0 इंटू म्यू म्हणजे 0 म्हणजेच 1 म्हणजे काहीच नाही. 1 एक असला आणि नसला दोन्ही गोष्ट सारखीच असतात. म्हणून व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर 0 म्हणजेच व्ही स्क्वेअर इज इक्वल्स टू म्यू आर जी. जर आपण डिनॉमिनेटरमधला आर जी इकडे मल्टिप्लिकेशनसाठी पाठवला तर म्यू आर जी आपल्याला असं इक्वेशन भेटेल. तर देअरफॉर व्ही बरोबर अंडररूट म्यू आर जी. आणि हेच आपलं अनबँक रोडसाठी आपण इक्वेशन मिळवलं होतं त्याला आपण 6 नाव देतो. आता आपल्याला बँक रोडसाठी हे इक्वेशन मिळवायचं होतं तर आपण बँक रोडसाठी विचार करूया. आता आपल्याला माहीत आहे की बँक रोड जो असते त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी व्हेकलवर ॲक्ट होते. ते म्हणजे नॉर्मल रिॲक्शन व्हेकलला जे रोड सरफेस प्रोव्हाइड करते. दुसरं म्हणजे फ्रिक्शनल फोर्स रोड सरफेस आणि टायर सरफेसमधला. आणि तिसरं म्हणजे मास ऑफ व्हेकल जे व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये असते. आणि जे गोष्ट ॲक्ट होत नाही ते आहे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजेच म्यू. हे जो कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे हा अनबँक रोडमध्ये व्हेकलवर ॲक्ट होतो. आणि म्हणून आपण लिहूया पुट म्यू बरोबर 0 इन इक्वेशन 5.
आपल्याला इक्वेशन 5 पहा काय मिळालेलं आहे. व्ही स्क्वेअर पर आर जी बरोबर टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 अपॉन म्यू टॅन थिटा. म्यूबद्दल आपल्याला 0 ठेवायचं आहे इक्वेशन 5मध्ये. तर आपलं इक्वेशन होऊन जाईल व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर टॅन थिटा प्लस म्यूच्या जागी 0 अपॉन 1 मायनस म्यूच्या जागी 0 टॅन थिटा. म्हणजेच व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर टॅन थिटा. म्हणजेच व्ही बरोबर आर जी टॅन थिटा. व्ही स्क्वेअर बरोबर आर जी टॅन थिटा. सॉरी टॅन थिटा. तर आपल्याला टॅन थिटाचं उत्तर मिळालं. त्याच्यावरून थिटा बरोबर आपल्याला भेटते टॅन इनवर्स इन ब्रॅकेट व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. याला आपलं इक्वेशन 7. आणि जो थिटा आहे हा आपल्याला अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला आहे. हा जो थिटा आहे हे आपला अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला. अँगल ऑफ बँकिंग थिटा फॉर्म्युला. आणि जो आपला 5 नंबरचा फॉर्म्युला आहे आणि जो आपला हा इथं आपण करू शकतो व्ही स्क्वेअर बरोबर आर जी टॅन थिटा. आणि हे आपलं रिक्वायर्ड एक्सप्रेशन आहे फॉर सेफ व्हेलॉसिटी. दिस इज रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर सेफ व्हेलॉसिटी अलॉंग बँक रोड. तर एक वेळा सुरुवात रिवाईज करूया आपण काय काय पाहिलं. तर आपलं व्हेकल आहे जो रोड सरफेस पास कवर करत आहे. ते व्हेकलवर फोर्सेस 2 प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात. ते म्हणजे रोड सरफेसला व्हेकलला दिलेले नॉर्मल रिॲक्शन आणि दुसरं म्हणजे फ्रिक्शन रोड सरफेस आणि टायर सरफेसमधला फोर्स. आणि या 2 फोर्सेसच्या व्यतिरिक्त एक वेगळा अजून एक फोर्स ॲक्ट होतो ते म्हणजे व्हेकलचं मास एम जी जे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. तर आपण एक व्हेकल कन्सिडर केलं ज्याचं मास स्मॉल एम व्हेलॉसिटी व्ही आणि रेडियस स्मॉल आर आहे. आणि स्मॉल जी हे जे रेडियस स्मॉल आर आहे कोशाची 5ची रेडियस आहे ते स्मॉल आर व्हेकलची नाही. आणि स्मॉल जी हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आणि जेव्हा व्हेकल कर्व रोड सरफेस कवर करतो त्यावेळेस व्हेकलवर 2 प्रकारचे फोर्सेस ॲक्ट होतात. ते म्हणजे नॉर्मल रिॲक्शन आणि दुसरं म्हणजे फ्रिक्शनल फोर्स.
याच्या व्यतिरिक्त व्हेकलवर ॲक्ट होणारा फोर्स म्हणजे मास ऑफ व्हेकल. मास ऑफ व्हेकल तोच जो व्हर्टिकल डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होतो. तर आपल्याला फिगरवर लक्ष येते की तो व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा आहे आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा. सर्वात त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की जे एन कॉस आपलं नॉर्मल रिॲक्शन आणि फ्रिक्शनल फोर्स आहे ते व्हर्टिकल कंपोनंट आणि हॉरिझॉन्टल कंपोनंटमध्ये रिझॉल्व्ह झालेले आहे. तर जो नॉर्मल रिॲक्शन आहे त्याचा व्हर्टिकल कंपोनंट आहे एन कॉस थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे एन साइन थिटा. त्याचप्रकारे फ्रिक्शनल फोर्स जो आहे त्याचा व्हर्टिकल कंपोनंट आहे एन साइन थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे एफ कॉस थिटा. आणि जे व्हेकलचं मास आहे ते आपण सांगितलेलंच आहे की व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये ॲक्ट होते. तर आपल्याला फिगर म्हणून दिसून येते की व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा आहे हा व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा व्हर्टिकल कंपोनंट एन एफ साइन थिटा जो नॉर्मल रिॲक्शनचा व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा आहे तो फ्रिक्शनल फोर्सचा व्हर्टिकल कंपोनंट एन साइन थिटाला आणि व्हेकलचा मास जे एम जी आहे त्याला बॅलन्स करतो. तशाच प्रकारे आपल्याला दिसून येते की जो रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स आहे व्हेकलला तो रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स हॉरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट एफ कॉस थिटा प्रोव्हाइड करतात. तर आपल्याला इक्वेशन भेटते एन कॉस थिटा बरोबर एफ साइन थिटा प्लस एम जी. त्यालाच आपण कन्वर्ट केलं एम जी बरोबर एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा झालं इक्वेशन 1 नाव दुसरं. आणि दुसरं भेटते एम व्ही स्क्वेअर अपॉन आर बरोबर एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. जर आपण इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 केलं तर आपल्याला भेटते एम व्ही स्क्वेअर अपॉन आर अपॉन एम जी बरोबर एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा. तर आपण दोन्ही सारखे असलेल्या गोष्टी म्हणजे स्मॉलर कॅन्सल केले आणि आपल्याला इक्वेशन भेटते व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा अपॉन एन कॉस थिटा अपॉन मायनस एफ साइन थिटा. याला इक्वेशन 3 नाव दिलं. आणि जर आपण इक्वेशन 3च्या आरच्या साईडला कॉस थिटाने डिवाईड केलं तर आपल्याला सर्व केल्यानंतर एक नवीन इक्वेशन भेटते ते म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर एन प्लस एन टॅन थिटा प्लस एफ अपॉन एन मायनस एफ टॅन थिटा. याला इक्वेशन 4 नाव दिलं. जर आपण इक्वेशन 4मध्ये एफचं जागी म्यू एन घेतलं तर आपल्याला सर्व गोष्टी सारख्या कॅन्सल केल्यानंतर एक नवीन इक्वेशन भेटते व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. याला इक्वेशन 5 नाव दिलं. आपल्याला माहीत आहे अनबँक रोडचा थिटाची जी किंमत आहे ते 0 असते. म्हणून आपण जर इक्वेशन 5मध्ये थिटाच्या ऐवजी 0 ठेवलं तर आपल्याला टॅन थिटाची किंमत 0 असते. जर आपण इक्वेशन 5मध्ये टॅन थिटा बरोबर 0 ठेवला तर आपल्याला नवीन इक्वेशन भेटते ते म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर म्यू म्हणजे व्ही बरोबर अंडर म्यू आर जी. हेच आपल्याला अगोदर मिळालेलं इक्वेशन आहे. आणि जर आपण बँक रोडसाठी म्यू बरोबर 0 ठेवलं तर आपल्याला नवीन इक्वेशन भेटते व्ही स्क्वेअर अपॉन आर जी बरोबर टॅन थिटा आणि व्ही स्क्वेअर बरोबर आर जी टॅन थिटा. जर आपण त्याला व्ही बरोबर केलं तर अंडर आर जी टॅन थिटा असं आपल्याला इक्वेशन भेटतं. आणि याच्यात आपण जर टॅन थिटा बरोबर घेतलं तर टॅन इनव्हर्स इन ब्रॅकेट व्ही स्क्वेअर बरोबर आर जी असे आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन मिळतात. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की बँक रोडसाठी व्हेकलची व्हेलॉसिटी कशी काढायची, व्हेकलची व्हेलॉसिटी काढण्याचं इक्वेशन मिळवलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि जर काही अडचण असली तर कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.